आपल्या धाराशिवच्या गावरान भाषेत बोलणारा माणूस सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. आणि म्हणून मी केंद्र सरकारकडे सुद्धा मागणी करणार आहे की जिथं लहान मुलाचा जन्म होतो, लहानपणापासून ज्याच्या कानावर पहिली भाषा पडते, ज्या भाषेचं सखोल ज्ञान त्या माणसाला असतं, अशा मातृभाषेतच प्रत्येक शिक्षण मला वाटतं दिलं जावं, अशा पद्धतीची मागणी सुद्धा मी या ठिकाणी करणार आहे. ज्यांनी भाषेचा उल्लेख केला आणि अतिशय उच्च पदावरती काम करतायत असे स्टर्लिंग जनरेटर कंपनीचे सीईओ आपले भूमिपुत्र सन्माननीय संजयजी जाधव साहेब. कोरोनाचा कालावधी आपल्या सगळ्याला माहित आहे. आपण डॉक्टर डे वगैरे साजरा करतो त्यावेळेस ठीक म्हणणं असते, पण खऱ्याच अर्थानं डॉक्टर मध्ये देव जर कधी बघायला मिळाला असेल तर कोरोनाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाला बघायला मिळाला. आणि त्या कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्याकडं जेव्हा माणसं अक्षरशः अशी परिस्थिती होती काय काय वेळेस तर ऑक्सिजनच्या माणसाला आयसीयूचा बेड देण्यासाठी आयसीयूचा माणूस एक्सपायर व्हायची वाट बघायची, आणि आयसीयूचा माणूस एक्सपायर झाला की ऑक्सिजनवरचा जो जास्त क्रिटिकल माणूस आहे तिथे नेऊन शिफ्ट करायची, आणि मग खाली लाईनीत असलेला माणूस मग त्याला ऑक्सिजनचा बेड द्यायची. अशी प्रचंड आणि भयंकर परिस्थिती तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवली. आणि त्या कालावधीमध्ये जवळपास 101 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा ज्यांनी आपल्या जिल्ह्यासाठी केला ते डॉक्टर सन्माननीय रत्नागिरी जाधव साहेब. या ठिकाणी खरंच आपलं म्हणजे अभिनयाच्या क्षेत्रात सुद्धा आपण पुढे आहेत. एवढ्या हे तुमच्या म्हणजे तुम्ही इंग्रजी भाषेत नाटकात बी काम केलं ना. आपले सन्माननीय उमेशजी जगताप साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रोहितजी कोकाटे, सन्माननीय प्रवीणजी गवळी, सन्माननीय अमितजी शेंदारकर, अखिलजी गोगरे, माझी आईजी सन्माननीय जाधव साहेब, कोण राहिले नाही की व्यासपीठावरचा आमचे बंधू जे प्रकाश राजे निंबाळकर, झालं की सगळं. आणि पुढे उपस्थित असलेले सुद्धा काका मला नाव घ्यायचं म्हणलं जयंत पाटील साहेबांपासून सगळंच बाई आहे, सगळीच बसलेली आहे, त्याचा काही नाव घेण्यात वेळ घालवत नाही. धरणीधर साहेब सुद्धा इथं आहेत. आपण सर्व उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, सर्व मान्यवर बंधूंनो, आज या फाउंडेशनची गरज का आहे, का आवश्यकता आहे, त्याच्याबद्दलची संकल्पना विवेचन सन्माननीय आमदार कैलासदादा पाटील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं. सांगत असताना आवर्जून हेही सांगितलं की बाबा हे जात धर्म व्यक्ती पक्ष राजकारण या सगळ्याच्या विरहित हे फाउंडेशन त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि मी थोडा मनातल्या मनात विचार करत होतो, मला वाटलं फक्त महाविकास आघाडीच वर दिसते कारण नानासाहेब काका काँग्रेसची, मी शिवसेना उद्धव गटाचा, पण आता काका काही तिथे राहिलंच नाही, फक्त तुमचाच पक्ष वाचलाय. कधी पाहिजे ती तुमच्या पक्षाची माहित नाही अजून, कारण आम्ही त्याच्यातून गेलो. राष्ट्रवादी आता जाते, आपकी बारी आता कोणाची माहित नाही, त्यामुळे आता पक्षपेक्षा काय मला वाटत नाही फार काय आता राहिलंय म्हणून. असो, पण ह्या सगळ्याच्या विरहित आपल्याला काम करायचंय, आपल्या शहराच्या माणसासाठी काम करायचंय. पोटाची खळगी भरण्यासाठी जी लोक अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावगाडा सोडून या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी आली किंवा जगभरात इतर कुठल्याही ठिकाणी गेली, त्या लोकांना त्या ठिकाणी एकत्रित करणं, त्या लोकांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची असलेली जी ओळख आहे, मला वाटतं ही ओळख काय फार चांगली नाही. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा जिल्हा, मागासलेल्या जिल्ह्याची यादी जेव्हा केंद्र सरकारनं जाहीर केली त्याच्यामध्ये सुद्धा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3 ला येणारा जिल्हा. मला वाटतं ही आपल्या जिल्ह्याची ओळख कुठेतरी पुसली गेली पाहिजे. आपला जिल्हा सुद्धा नावारूपाला आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्या काही संकल्पना असतील, आपल्या काही सूचना असतील, किंवा आपल्या जिल्ह्यातनं आपल्या भूमीतनं ज्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ज्याचं बालपण ज्या ठिकाणी गेलं, ज्याचे आई वडील आजही तिथे राहते, त्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, त्या आपल्या जिल्ह्याबद्दल प्रत्येक माणसाला आपुलकी असते. त्या माणसाच्या सूचना ऐकून आपल्या जिल्ह्यासाठी काही करता येईल का, ह्या भावनेतनं खऱ्या अर्थानं आपण ह्या धाराशिव फाउंडेशनची स्थापना करतोय. आपण आताच सांगितलं की कॉमर्स मध्ये शिक्षण झालंय आणि सायंटिस्ट व्हायचं म्हणतो.
जाधव साहेबांनी सांगितलं. आता परिस्थिती तशीच आहे. माझ्या काळात आणि माझ्या वयाची जेवढी काय असतील त्यावेळेस आमचं सगळ्यात पहिलं टार्गेट आमच्या आई वडिलाचं, आमचं म्हणण्यापेक्षा, की 10वीला प्रचंड प्रमाणात अभ्यास करून शाहूला कशी ऍडमिशन मिळेल हे आमच्या आयुष्यातलं पहिलं टार्गेट असायचं. आणि जगाच्या पाठीवर फक्त आम्हाला दोनच व्यवसाय माहित होती, एक तर मेडिकल आणि दुसरं आवाज येईल कमी झालाय का? येले ना आवाज, येले ना कडबस्तूर कोपरा, इंजिनिअरिंग आणि मेडिकल. मग 11वी 12वीला जर ऍडमिशन आमचं शाहूला झालं तर झालं, आम्ही गडफत्तेच केला म्हणायचं, पुन्हा काही राहिलं नाही म्हणायचं. आणि 12वीच्या नंतर त्यावेळेस काय असते, तुमची एंट्रन्स एक्झाम नसायची, 12वीच्या पडलेल्या मार्कवरच त्यावेळेस मेडिकलची ऍडमिशन, इंजिनिअरिंगची ऍडमिशन होत असायच्या. आणि मग कुठल्या मेडिकल कॉलेज चांगलं आहे आणि कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज चांगलं आहे, मला वाटतं ह्या दोन दाटणीच्या पलीकडे आम्ही काही कधी गेलो नाही. त्यावेळेस तशाच पद्धतीचं आमच्यावर बिंबवलं गेलं होतं. आणि विद्यार्थ्याला काय वाटतं हे कधी विचारलं जात नसायचं. पालकालाच वाटायचं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल, दुसरं तिसरं काही शिल्लक ह्याच्या जगाच्या पाठीवर नाही. मला वाटतं ह्याच्या बाबतीत की गायडन्स विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी लहानपणापासूनच, की बाबा किती क्षेत्र आहेत, किती क्षेत्रामध्ये आपण काम करू शकतो, आपल्याला कशामध्ये त्या ठिकाणी रुची आहे, आपली त्या ठिकाणी कुठल्या क्षेत्रात आपण चांगल्या पद्धतीने जाऊ शकतो, कुठल्या क्षेत्रातलं काम केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी आनंद मिळू शकतोय किंवा आनंदानं कुठलं काम आपण करू शकतोय. मला वाटतं ह्या बाबतीत गायडन्स देण्याच्या दृष्टीनं मला आताच कैलासदादांनी सांगितलं की साधारणतः येणाऱ्या 16 तारखेला आपल्या ह्या धाराशिव फाउंडेशनच्याच माध्यमातून सन्माननीय विठ्ठलजी आग्नेसाहेब, विवेक वेलणकरजी आणि प्रवीणजी निकम या तिघांच्या उपस्थितीमध्ये आपल्या धाराशिवच्या विद्यार्थ्यांच्या गायडन्ससाठी एक विशेष कार्यक्रम आपण धाराशिव या ठिकाणी त्या ठिकाणी घेणार आहेत, ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी किंवा किती करिअरच्या संधी आहेत, किती उपलब्ध आहेत, त्याच्यात कुठलं आपल्या आवडीचं आहे त्याच्यामध्ये करिअर करायला निश्चितपणे मदत होईल. आज नुसती स्थापना करूनच थांबतील ती काय कैलास पाटील नाही, लगेच त्यांनी 16 तारखेचं नियोजन केलंय. आणि खरंच आमच्या दोघांचं एक वैशिष्ट्य आहे की बाकीच्या गोष्टी करणं शक्य आहे, पण नियोजन करण्याचा जी भाग असते ते आमदार कैलास पाटील अतिशय चांगल्या पद्धतीनं करतात. कुठलं का नियोजन असं ना, आमच्या पक्ष संघटनेचं असू द्या किंवा धाराशिव फाउंडेशनचं असू द्या, आणि त्या पद्धतीचं नियोजन त्यांनी लगेच कामाला सुद्धा सुरुवात येणाऱ्या 16 तारखेपासून त्या ठिकाणी केलेली आहे. आज खरं तर धाराशिव फाउंडेशनचं मनापासून आभार मानलं पाहिजे, कारण लग्न झाल्यापासून बायकोला कधी गुलाबाचं फुल देता आलं नव्हतं. तुमच्यामुळे बायकोला गुलाबाचं फुल बी देता आलं. थोडं तुम्ही शुभांगी वहिनी थोडा उशीर केला नाही तर दादाची बी संधी होती नसती. त्यामुळे त्यांचं सुद्धा आभार मानलंच पाहिजे. आज इथं धाराशिव फाउंडेशन आपण पुण्यात का स्थापन करतो त्याच्या पाठीमागचं एक कारण सांगतो. जिल्ह्यात फिरत असताना जशा पद्धतीनं आपल्याला माणसं भेटते, लगेच ओळख निघते, तशाच पद्धतीनं पुण्यात आल्याच्या नंतर अगदी रस्त्यावर गाडी सिग्नलला जरी थांबली तरी आजूतून कोणतरी हाक मारते, मोटरसायकलवर कोणतरी काच वाजवते. म्हणजे खरंच आपण जर विचार केला तर किती मोठ्या प्रमाणात धाराशिवची लोक या पुढे या शहरात आहेत. आणि मग आपण कोरोनाचा कालावधी सगळ्यांनी अनुभवला, त्यावेळेस अनेक इथं पुण्यात राहणाऱ्या धाराशिवच्या लोकांच्या माध्यमातून आपण इथल्या सुद्धा कोविड पेशंटला त्या ठिकाणी मदत करता आली. जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि कैलासदादाजी म्हणले ते अगदी बरोबर आहे की आपल्याकडच्या लोकांचा वाडा संभाजीनगरपेक्षा पुण्याकडे जास्त असतो आणि पुण्यात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या भागातली लोक या ठिकाणी वसलेली आहेत. तर हे फाउंडेशन स्थापन पुण्यात करण्यामागचा पहिला उद्देश हाच होता की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला ह्याच्यामध्ये सामावून घेता येईल आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं काम आपल्याला त्या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून करता येईल. आज नाव निघत असताना नेहमी आपण जर बघितलं असेल, मी परवाच सोशल मीडियावर बघत होतो, आताच्या राजकारणाच्या साठमारीमध्ये भाई उद्धवराव दादांचं नाव निघालं. काय होतं भाई उद्धवराव दादांचं काम? शेतकरी कामगार पक्षात काम करणारे भाई उद्धवराव दादा ज्यावेळेस
चव्हाण साहेबांची बढती झाली आणि केंद्रात गेले, त्यांचं मुख्यमंत्रीपद रिकामं झालं, त्यावेळेस त्यांनी स्पष्टपणे विरोधी पक्ष नेत्याचं नाव त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही दादा मुख्यमंत्री व्हा. पण मला वाटतं ज्या पक्षानं आपल्याला उमेदवारी दिली, ज्या पक्षाच्या माणसाने त्या पक्षाकडे बघून आपल्याला मतदान टाकलंय, मला वाटतं त्यांच्या मताशी बेमानी न करता अतिशय नम्रपणे त्या विनंतीला नकार देऊन विरोधी पक्ष नेतेपदावरच त्या ठिकाणी कायम राहणाऱ्या भाई उद्धवराव दादांचा वारसा या जिल्ह्याला त्या ठिकाणी लाभलेला आहे. नानासाहेब काकासारखं राजकीय व्यक्तिमत्व सुद्धा ह्या जिल्ह्याला लाभलेलं आहे. आणि मग माझं कैलासदादांचं नेहमी या राजकारणाच्या पडझडीमध्ये चर्चा व्हायची, अनेक प्रसंग आले. आता तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे, पुन्हा मी बोलत गेलो तर पुन्हा राजकीय भाषण होऊन बसायचं अजून तिकडं, खोक्यापासून ते कालच्या पर्यंत सगळे विषय आले. पण त्या प्रत्येक गोष्टीवर प्रामाणिकपणे लाथ मारून आम्ही दोघांनी जर काय जपायचं काम केलं असेल तर मला वाटतंय भाई उद्धवराव दादांचा वारसा प्रामाणिकपणे त्याच ताकदीनं आणि त्याच हिमतीनं जपायचं काम आम्ही दोघांनी केलं. आज आम्हाला बाहेर फिरत असताना मला वाटतं ठीक आहे, आम्ही आमदार होऊ, खासदार होऊ, कोण कोण काय मुख्यमंत्री होतील, मंत्री होतील, अजून काही पदं मिळतील, पण मला वाटतंय माणसाचं नाव त्याच्या प्रामाणिकपणाबद्दलच कायमस्वरूपी घेतलं जाते. नाहीतर भाई उद्धवराव दादांचं नाव इतक्या वर्षानंतर आज निघालं नसतं. मला प्रश्न पडतोय की तशी ऑफर जर आज दिली असती तर किती रांग लागली असती आणि कुणाला होय आणि कुणाला नाही म्हणून सांगायची पाळी आली असती. असो, पण शेवटी चांगल्या कामाचा गौरव होतो, चांगल्या कामाचा सन्मान केला जातो, चांगल्या कामाचं नाव हे अजरामर राहतंय. मला वाटतं तेच नाव जपायचं काम मी आणि कैलासदादांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या टाकलेल्या मताला त्या ठिकाणी इमानदारी करत केलेला आहे. आज सगळ्याच क्षेत्रामध्ये काम करत असताना एक शेतकऱ्याबद्दल सुद्धा आता आपण बोललो जातो. आता तुम्ही स्टार्टअप बिटअप म्हणत होता, पण आमच्याकडचं सीएमईजीपी असू द्या, पीएमईजीपी असू द्या, आमच्या धाराशिवच्या पोराची अशी मानसिकता झाली आहे की कर्ज घ्यायचं एकदा की पुन्हा त्या बँकेकडे बघायचं नाही. ही मानसिकता आपण तयार केलेली नाही. ही मानसिकता तयार करायला सुद्धा काही अंशी सरकारच कारणीभूत होतं. तुम्ही माणसाला असतंच बोलता. आता काही शेतकऱ्याच्या लेकराला लागायचं बरं का, नाही तर शेतकरी माझ्या विरोधात उठायचे, पुन्हा ही कर्जमाफीच्या विरोधात बोलायचे. भानगड अशी आहे की ज्या क्षणाला तुम्हाला माहित असेल, काकांना सुद्धा माहित असेल, तुम्ही सगळी इथं बसलेली सुद्धा शेतकऱ्याची लेकर आहे. वीज बिल 0 रुपये ज्या दिवशी केलं त्या दिवसापासून पुढे वीज बिल भरायची परिस्थिती जर आपण बघितली तर शेतकऱ्यांनी पुन्हा वीज बिल भरायचं बंद केलं. का? कारण जी प्रामाणिकपणे भरत होते त्या बिचाऱ्यांचं वीज बिल जी माफ केलं ते बुडलं, आणि जी भरत नव्हतं त्याचं वाचलं. मग ही आता वाट बघायला पुढचं केव्हा माफी येते ती, म्हणून लाईट बिल भरायचं प्रमाण सुद्धा कमी. शेतकऱ्याची कर्ज माफी सुद्धा तसाच विषय आहे. जे प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून जे शेतकरी आपलं स्वतःचं कर्जाचं खातं रेग्युलर ठेवायचा प्रामाणिक प्रयत्न करतात त्या शेतकऱ्यांचे पैसे मात्र बुडाले, आणि जे शेतकरी त्या ठिकाणी थकीत राहत होते त्यांचं मात्र माफ झालं. आणि त्या दिवसापासून कर्ज घ्यायचं आणि ती पुन्हा माफीची वाट बघत बसायची, अशी मानसिकता त्या ठिकाणी काही अंश आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. मी कायमस्वरूपी म्हणत असतो, आजच्या सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा मला दिसतंय आणि प्रामाणिकपणे हे वाटतंय की आपण जर एक साधं उदाहरण घेतलं तर 70, 75, 80% आपला जिल्हा हा शेती, आपण म्हणतो सुद्धा भारत हा कृषीप्रधान देश आहे. महात्मा गांधी म्हणले होते गावाकडे चला, हे आता नुसतं भाषणात बोलायचं झालं, पण खरंच परिस्थिती काय तुम्हाला सांगतो. ज्या वर्षी पाऊस काळ चांगला होतोय, ज्या वर्षी सगळी धरणं तोडून भरलेली असते, ज्या वर्षी शेतकऱ्यांना उत्पादन केलेल्या मालाला चांगल्या पद्धतीचा दर मिळतोय, मला वाटतंय त्या वर्षी जर आपण शहरातलं डॉक्टरचं दवाखाना घ्या, सोनाराचं दुकान घ्या, सायकलीचं दुकान घ्या, टू व्हीलरचं शोरूम घ्या, ट्रॅक्टरचं घ्या, गाड्याचं घ्या, म्हणजे कुठलाही व्यवसाय पाठीमागे राहत नाही, अगदी मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी त्याची भरभराट चालू आहे. म्हणजे सगळे व्यवसाय ही शेवटी शेतीच्या उत्पन्नावर अवलंबून आहेत. आणि मला वाटतंय शेतीचं उत्पन्न जर नाही निघालं तर डॉक्टरच्या दवाखान्यापासून ती मी नाव घेतलेले सगळे व्यवसाय ही त्या ठिकाणी अधोगतीला चालू होते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर शेतीमधनं शेतकरी पैसा उत्पादित करतो. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत आता म्हणते ते या ठिकाणी आमचे धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि आताच नवनियुक्त शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख
नंदुबाई निंबाळकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं स्वागत करतो. हा, कुठल्या मुद्द्यावर होतो? आणि माझ्या ध्यानात राहते, तुम्ही ऐकायला कधी बघायला. नाहीतर काय होतं, वरचं भाषण करणार लय तावत भाषण करत असते, आणि खालची भाषण संपल्यावर जाता जाता चर्चा करते, तुला काय कळालं नाही म्हणते, चल म्हणते. म्हणून आवर्जून मी असं थोडं टाकीत असतो. काय ती पवार साहेब म्हणते ती गोगली. तर ती सगळे व्यवसाय आपले नफ्यात असतो. म्हणजे सगळ्याचं मूळ जर काय असेल तर मला वाटते शेती. आणि केंद्र सरकार असेल किंवा इतर कोणीही राज्यकर्ते असतील, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्यानं बंद गरजेचं आहे. निश्चित मोठे मोठे हायवे झाले, आनंद आहे, त्याचा कुणाला दुःख नाही. मोठं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करताय, त्याच्याबद्दलही आनंद आहे. पण मला वाटतंय सगळ्यात महत्वाचं काय असेल, खास करून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या सारख्या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी, तर शेतकऱ्याला जर हमखास पाणी आणि हमखास लाईट दिली आणि त्यानं उत्पादित केलेल्या मालाला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित जर भाव दिला